दोस्तांनो, किलबिल गोष्टीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पुन्हा एक मस्त मजेदार आणि गमतीदार गोष्ट ऐकणार आहोत। चला तर मग गोष्ट ऐकायला। एक होते खूप मोठे विद्वान गुरु आणि त्यांचे दोन शिष्य होते, मणिराम आणि गुणीराम। या दोघांना घेऊन हे गुरुवर्य जे होते ते तीर्थयात्रेला निघाले होते। मजल दर मजल करत वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत फिरत ते असा प्रवास करत होते। वेगवेगळ्या देवळांना भेटी द्यायच्या, गावांना भेटी द्यायच्या, गावांमध्ये कसा काय कारभार आहे तो बघायचा, आपल्या विद्यार्थ्यांना व्यवहार्य ज्ञान द्यायचं, व्यवहाराचं ज्ञान द्यायचं, असं ह्या गुरूंचं सगळं काम चाललेलं होतं। आपले हे गुरु होते ते फार शांत स्वभावाने होते। हे गुरु स्वभावाने फार शांत होते आणि प्रेमळ होते। मणिराम आणि गुणीराम हे दोघं जण फार गुणी त्यांचे शिष्य होते, पण त्याच्यात सुद्धा एक गंमत होती। मणिराम जो होता तो नेहमीच गुरुजींचं सगळं ऐकायचा नाही आणि गुणीराम मात्र आपल्या गुरुजींचं सगळं सगळं ऐकायचा। असंच मजल दर मजल करत एकदा एका गावात हे गुरु आणि त्यांचे हे दोघं शिष्य पोचले। गावात पोचल्यावरती गुरुंनी आपल्या शिष्यांना सांगितलं की जा बरं दोघं जण, काय आपल्याला भिक्षा मिळतेय का बघा, आणि त्या भिक्षेतून जे काही अन्न पदार्थ खायला मिळतील ते घेऊन या, म्हणजे आपण रामाची पूजा करू, नैवेद्य दाखवू आणि त्याच्यानंतरच आपण आपलं भोजन करू। मणिराम गुणीराम निघाले। त्यांनी भिक्षा मागितली, काही चांगल्या घरातून त्यांना भिक्षा सुद्धा मिळाली। त्याचे काही पैसे त्यांच्याकडे जमले। त्यांनी विचार केलं की आता आपण ह्या आपल्याकडच्या काही पैशांनी काही सामान विकत घेऊया। मणिराम गुणीराम दोघं जण बाजारात गेले। मणिरामने काही वस्तू घेतल्या, गुणीरामने काही वस्तू घेतल्या। त्यांनी विचारलं, भाजी कशी दिली मावशी? त्या मावशीने सांगितलं, 1 रुपयाला 1 किलो। मणिरामला आश्चर्य वाटलं, 1 रुपयाला 1 किलो, एवढी स्वस्त भाजी कसं काय बुवा? मग त्याने भाजी घेऊन टाकली। असंच आणखीन पुढच्या ठिकाणी गेला तर तिकडे दुकानात त्याने विचारलं, गुलाबजाम होते, मिठाया होत्या, वेगवेगळ्या बर्फ्या होत्या। मणिरामला खूप गंमत वाटली। गुणीरामने त्याला विचारलं दुकानदाराला की दुकानदार दादा, हे सगळी मिठाई, हे गुलाबजाम कितीला दिले? दुकानदार म्हणाला, 1 रुपयाला 1 किलो। आता मात्र मणिराम गुणीराम दोघांना खूप आश्चर्य वाटलं। भाजी सुद्धा 1 रुपयाला 1 किलो आणि मिठाई सुद्धा 1 रुपयाला 1 किलो। बालदोस्तांनो, तुम्ही दुकानात किंवा मार्केटमध्ये कधी गेलेला आहात का? तुम्ही बघितलेत का वेगवेगळ्या गोष्टींच्या किमती वेगवेगळ्या असतात? म्हणजे कांद्याचा भाव वेगळा असतो, टोमॅटोचा भाव वेगळा असतो आणि आपल्या ब्रोकोलीचा भाव वेगळा असतो, सफरचंदांचा भाव वेगळा असतो। सफरचंद तर 200 रुपये किलोने मिळतात, तर कांदा आपला 30-32 रुपये किलोने मिळतो। म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत वेगवेगळी असते। आणि इकडे तर मणिराम गुणीरामला दिसत होतं की सगळ्या गोष्टींची किंमत 1 रुपयाला 1 किलो। गुणीरामला फार आश्चर्य वाटलं आणि थोडासा जरा त्याला संशय सुद्धा आला की इथे काहीतरी गडबड आहे। पण मणिराम कसला, तो तर चांगला खादाड पेटू होता, पेटू। त्याला फार आनंद झाला की आता 1 रुपयात मला एवढे सारे किलोभर गुलाबजाम मिळणार। त्याने ते किलोभर गुलाबजाम घेतले, भाजी घेतली आणि दोघं जण गुरुजींकडे आले। गुरुजी म्हणाले, अरे आज तुम्हाला एवढं सगळं सामान कसं काय मिळालं एवढ्या कमी पैशांमध्ये? मणिराम म्हणाला, गुरुजी खूप मज्जा आहे या गावामध्ये। गुलाबजाम सुद्धा 1 रुपया किलो आणि भाजी सुद्धा 1 रुपया किलो। काहीही घ्यायला जा, 1 रुपया किलो असाच भाव आहे सगळीकडे। गुणीराम म्हणाला, गुरुजी मला हे जरा विचित्र वाटतंय। गुरुजी सुद्धा म्हणाले, गुणीराम तुझं बरोबर आहे, हे काही योग्य नाही। प्रत्येक गोष्टीची काही एक किंमत असते आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी सारख्या किमतीला विकू शकत नाही। हे बाजाराचं व्यवहार ज्ञान आहे। इकडे जो चूक करतो तिकडे सगळ्या कारभाराचा गोंधळ व्हायला काही वेळ लागत नाही। मणिराम मात्र खुश होता। त्याला 1 रुपयात 1 किलोभर गुलाबजाम तर मिळाले होते। मणिराम म्हणाला, गुरुजी ते सगळं जाऊ दे, रामाला पटापट नैवेद्य दाखवा, मला खूप भूक लागली आहे, मी 1 किलोभर गुलाबजाम खाऊन घेणार आहे। गुरुजी म्हणाले, मणिराम मी तुला सांगतोय हे इथे काही योग्य चाललेलं नाहीये।
इकडचा राजा गोंधळ घालणार आहे. सगळ्या वस्तूंच्या किमती एकच ठेवतोय, सगळ्यांना एका मापाने तोलतोय. हा राजा नक्कीच गोंधळ घालणार आणि ह्याचा कारभार नक्कीच चांगला नसणार. आपण इथे राहू नये, मूर्खांच्या संगतीला लागू नये. चल तू आपण आपलं पुढच्या गावात जाऊन आपला नैवेद्य करूया. मणिराम काही ऐकायला तयार होईना. गुणीरामने मात्र पटकन आपलं सामान बांधलं आणि गुरुजींबरोबर जायला निघाला. मणिराम म्हणाला, गुरुजी, मी राहतो ना इकडे ह्या गावात, किती मजा आहे. मी रोज मिठाया खाईन, 1-1 किलो एका रुपयामध्ये. मला राहू दे ना इकडे. मणिरामने फार आग्रह केला. तेव्हा गुरुजींना कळलं की ह्याला चांगला धडा स्वतःच मिळाल्याशिवाय हा मुलगा काही सुधारणार नाही. खादाड आणि पेटू अशा मणिरामला तिथेच सोडून गुणीराम आणि गुरुजी तिथून निघून गेले. पण जाताना गुरुजींनी मणिरामला सांगितलं, मणिराम, एक लक्षात ठेव, इथे राहण्यामध्ये खूप धोका आहे. इकडचा कारभार अगदी गोंधळाचा आहे. तू जर कशात अडकलास आणि तुझ्यावरती जर काही संकट आलं तर मनापासून माझी प्रार्थना कर, मनापासून मला हाक मार. मी जिथे असेन तिथून धावत तुझ्याजवळ पोहोचेल आणि तुला संकटातून सोडवेल. शेवटी तू माझा शिष्य आहेस. शिष्याला कुठचाही गुरु संकटात असा सोडून जाऊ शकत नाही. मणिरामने गुरुजींना हो हो म्हटलं आणि तो आपला गुलाबजाम मटकवण्यात मग्न झाला. गुणीराम आणि गुरुजी दोघं जण घाईघाईने त्या गावातून निघून गेले. इकडे काय झालं, राजाच्या दरबारात एक माणूस मोठमोठ्याने रडत आला. राजा म्हणाला, काय झालं? तो माणूस म्हणाला, महाराज, माझी बकरी बांधली होती एका भिंतीजवळ, ती भिंत कोसळली आणि माझी बकरी मेली. आता माझ्या मुलांना मी दूध कुठून देऊ? राजा म्हणाला, बरोबर आहे. कोणाची भिंत होती ती? तो माणूस म्हणाला, शेजाऱ्याची. राजाने लगेच हुकूम केला, ह्या माणसाच्या शेजाऱ्याला घेऊन या ताबडतोब. सैनिक गेले आणि त्या माणसाच्या शेजाऱ्याला घेऊन आले. तो शेजारी म्हणाला, महाराज, काय चूक झाली माझ्याकडून, माफ करा मला. राजा म्हणाला, तुझ्यामुळे, तुझ्या भिंतीमुळे आज या माणसाची बकरी मेली आणि त्याच्या आता मुलांना दूध मिळणार नाहीये. त्याच्यामुळे आता तुला शिक्षा झालीच पाहिजे. तो माणूस म्हणजे तो शेजारी लगेच गयावया करत हात जोडून राजाला म्हणाला, महाराज, महाराज, माझी काही चूक नाहीये. ती भिंत अशी कमकुवतच बांधली होती. त्या भिंती ज्यांनी बांधली त्या गवंड्याला सांगा ना, त्याचीच चूक आहे. राजा म्हणाला, बरोबर आहे, आता गवंड्याला बोलवून आणा. झालं. सैनिक गेले आणि गवंड्याला घेऊन आले. हा गवंडी होता, त्याला कळलंच होतं की आता काहीतरी राजाच्या दरबारात गडबड होणार. गेल्या गेल्याच त्याने राजाच्या पायावर लोळणच घेतली. राजा म्हणाला, लोळण वळण काही नाही, तुझ्यामुळे ती भिंत पडलेली आहे. तू नीट भिंत बांधली नाहीस म्हणून भिंत कोसळली. ती भिंत कोसळल्यामुळे ह्या माणसाची बकरी मेली आणि आता ह्या माणसाच्या मुलांना दूध प्यायला मिळणार नाही. दोषी तूच आहे. जा रे सैनिकांनो, ह्या गवंड्याला चांगली शिक्षा करा, फासावर द्या त्याला. आता गवंडी इतका घाबरला, ढसाढसा रडायला लागला. म्हणाला, महाराज, माझी काही चूक नाही. ज्या माणसाने चुना बनवला त्याची चूक आहे. बालदोस्तांनो, पूर्वी विटांचं बांधकाम, दगडांचं बांधकाम करायचं तेव्हा त्याला नीट बांधून काढण्यासाठी, फिक्स करण्यासाठी चुना वापरला जायचा आणि हा चुना जर मजबूत नसेल तर बांधकाम ढासळायचं. म्हणून त्या गवंड्याने लगेच सांगितलं, माझी काही चूक नाही, त्या चुना बनवणाऱ्याची चूक आहे. त्याने चुन्यात पाणी का घातलं इतकं? महाराजांनी लगेच शिपायांना हुकूम केला, जा त्या चुना बनवणाऱ्या माणसाला घेऊन या. आता चुना बनवणाऱ्या माणसाला सैनिक घेऊन आले आणि चुना बनवणारा माणूस होता त्याला राजा म्हणाला, तुझीच चूक आहे. तू चुना नीट तयार केला नाहीस, त्याच्यात पाणी जास्त घातलंस म्हणून गवंड्याचं काम नीट झालं नाही आणि भिंत कोसळली आणि भिंत कोसळल्यामुळे ह्या माणसाची बकरी मेली. तूच जबाबदार आहेस, द्या रे ह्याला फासावर. असं म्हटल्याबरोबर तो चुना बनवणारा माणूस गयावया करायला लागला. राजाच्या पायावर लोटांगण घालायला लागला, हात जोडून रडायला लागला. म्हणाला, महाराज, महाराज, माझी पोरं बाळ आहेत, मला फासावर देऊ नका. आणि मी काय करू? ज्या पखालीने मी हा चुन्यामध्ये पाणी घालत होतो ती एवढी मोठी कशाला होती पखाल, म्हणून एवढं पाणी जास्त झालं. बालदोस्तांनो, पखाल म्हणजे चामड्याची एक कातडी मोठी पिशवी असते. त्याच्यामध्ये पाणी भरून बांधकामाच्या ठिकाणी वाहून आणलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. तर ह्या चुना बनवणाऱ्याने काय सांगितलं माहितीये,
की ती पखालच एवढी मोठी होती की त्याच्यात भरपूर पाणी राहिलं आणि म्हणून मी भरपूर पाणी ओतलं. आता खरं म्हणजे चुन्यात किती पाणी घालायचं हे त्या माणसाला कळायला पाहिजे, पखाल किती का मोठी असे ना. पण राजाला हे काहीही समजत नव्हतं. राजाला त्याचं म्हणणं लगेच पटलं आणि राजाने ते मान्यही केलं. म्हणाला, जा, पखाल कोणी बनवली त्याला घेऊन या. आता सैनिक ज्याने पखाल बनवले त्याला घेऊन आले. राजाच्या दरबारात मोठी रांग लागली होती. ज्याची बकरी मेली तो माणूस, त्याचा शेजारी, गवंडी, चुना बनवणारा माणूस, पखाल बनवणारा माणूस, अशा सगळ्यांची रांग लागली. पखाल बनवणारा माणूस आला आणि तो म्हणाला, महाराज, माझी काही चूक नाही. मी पखाल एवढी मोठी बनवली कारण त्या कसायाने मला कातडच एवढं मोठं विकलं. आता राजा म्हणाला, जा त्या कसायाला घेऊन या. कसायाचीच चूक आहे, त्याने एवढं मोठं कातड का विकलं. सगळे सैनिक कसायाला घेऊन आले. आता कसाई त्याला कळून चुकलं होतं की आता राजा आपल्याला नक्की फासावर देणार. तो विचार करायला लागला, काय बरं करावं, कोणावर हा आरोप ढकलून द्यावा. त्याला काही सुधरेना. त्याने राजाला म्हटलं, महाराज, महाराज, माझी काही चूक नाही. त्यावेळेला आपल्या कोतवाल साहेबांची स्वारी तिथून रस्त्यावरून जात होती. वाजत गाजत मिरवणूक काढली होती त्यांनी. माझं लक्ष त्या मिरवणुकीकडे गेलं आणि चुकून मी मोठंच कातडं दिलं या पखाल बनवणाऱ्या माणसाला. राजाला ते अगदीच पटलं. राजा म्हणाला, बरोबर, कोतवालाची चूक. कोतवाल म्हणजे राजाच्या म्हणजे कुठच्याही राज्यामध्ये न्याय व्यवस्था सांभाळणारा किंवा सगळीकडे बेशिस्त राहू नये, कुठच्याही प्रकारचा व्यवहार सगळा सुरळीत चालावा ह्यासाठी हा कोतवाल प्रयत्न करतो. आता त्यालाच सैनिकांनी पकडून दरबारात उभं केलं. कोतवाल मात्र गयावया करत रडायला लागला. कोतवालाला राजा म्हणाला, कशाला तू एवढी मोठी मिरवणूक काढलीस, कशाला एवढा थाटामाटाने रस्त्यात चालत होतास. कोतवाल म्हणाला, महाराज, मी नेहमीच असा जातो. तुम्हीच तर सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अगदी थाटामाटात रस्त्यातून जावं म्हणून. मी काय करू त्याच्यासाठी. राजा म्हणाला, ते काही नाही, तुझ्याच मुळे हे सगळं घडलं. तू ती थाटामाटातनं मिरवणूक काढलीस म्हणून त्या कसायाने मोठं कातडं त्या पखाल बनवणाऱ्याला दिलं आणि त्या पखाल बनवणाऱ्याने मोठी पखाल बनवली. त्याच्यात खूप पाणी भरलं गेलं. चुना बनवणाऱ्या माणसाने भरपूर पाणी त्या पखालीमधून चुन्यात ओतलं. आता चुना झाला खराब, ती भिंत झाली कमकुवत. ह्या माणसाची भिंत पडली आणि या माणसाची बकरी मेली. कोतवाल, तूच चुकीचं वागलायस आणि तूच जबाबदार आहेस. सैनिकांना राजाने फरमावलं, जा रे, कोतवालाला आपल्या फाशी द्यायच्या जागेवरती घेऊन जा आणि चांगलं फासावर लटकवून टाका. कोतवाल रडत होता, भेकत होता, पण काही केल्या राजाला मात्र दयेचा पाझर फुटला नाही. राजा मनात खुश होता की वा, मी काय न्याय केलाय, योग्य त्या माणसाला अगदी शिक्षा दिलेली आहे. राजाने तिथून निघून जायचं ठरवलं आणि कोतवाल रडत रडत सैनिकांबरोबर फाशी द्यायच्या ठिकाणी गेला. त्याला आता कळून चुकलं, आता आपली काही खैर नाही, आता आपले शेवटचे दिवस आले. देवाची प्रार्थना करत राहिला. तितक्यात सैनिकांना कळलं की फासाचा दोर आहे, त्याचा फास खूप मोठा आहे आणि आपला कोतवाल तर अगदीच काटकुळा, अगदीच लुकडा, त्याची मान अगदी बारकुडी. त्याच्या गळ्यात तो फास कसा जाणार. एवढा भला मोठा फास आवळला कसा जाईल. सैनिक सुद्धा अगदी मूर्खच होते. त्यांनी लगेच राजाकडे धाव घेतली. ते म्हणाले, महाराज, महाराज, आपल्या फाशीचा फंदा म्हणजे फास हा खूपच मोठा आहे आणि आपले कोतवाल आहे अगदी काटकुळे. त्यांच्या मानेत हा फास कसा घालायचा आणि फास आवळायचा तरी कसा. राजा म्हणाला, बरोबर आहे तुमचं म्हणणं, हा तर मुद्दा माझ्या लक्षातच नाही आला. आता काय करायचं. आता फाशी तर कोणाला आपल्याला द्यायलाच हवी. जा, राज्यामध्ये जा आणि एखाद्या गले लठ्ठ मान असलेल्या माणसाला घेऊन या. सैनिक निघाले. इकडे आपला मणिराम एका झाडाखाली बसून किलोभर गुलाबजाम रिचवत बसला होता. आपल्या ढेरपोट्या पोटावरून छान हात फिरवत होता आणि खुशीत होता. म्हणाला, वा वा, आता रोज 1 रुपयाची मी मिठाई घेईन किलोभर आणि भरपूर खाईन. तेवढ्यात त्याच्या अवतीभोवती भाल्याची टोकं टोचली गेली. त्याने दचकून बघितलं तर राजाचे सैनिक तिकडे येऊन उभे होते. भाले घेऊन त्याला घाबरवत होते. मणिराम घाबरला आणि म्हणाला, मी काही नाही केलं, मी चोरी नाही केलीये, मी 1 रुपया देऊन हे किलोभर गुलाबजाम विकत घेतले. राजाचे शिपाई म्हणाले,
तुझ्या गुलाबजामांचं आणि आमचं काही घेणं देणं नाहीये. आम्ही तुला फासावर लटकवणार. मणिराम म्हणाला, अहो पण मी केलं तरी काय, मी गुलाबजाम चोरले नाहीत, तुमचा काही नियम तोडला नाही. शिपाई म्हणाले, तुझं फक्त एकच दोष आहे की तुझी मान गले लठ्ठ आहे आणि आम्ही जो फास तिकडे तयार केलाय त्याच्या अगदी मापात बसणारी आहे. मणिराम म्हणाला, हा कुठचा न्याय आहे. सगळे शिपाई म्हणाले, हा आमच्या महाराजांचा न्याय आहे आणि आमचं राज्य असंच चालतं. चला रे, या जाड्या गले लठ्ठ माणसाला घेऊन चला बरोबर. सगळे शिपाई त्या मणिरामला घेऊन निघाले. मणिरामची बिचाऱ्याची काहीच चूक नव्हती, पण कोणाला तरी फासावर लटकवायचं म्हणून जाड गळ्याच्या माणसाला शोधत शोधत हे शिपाई तिथे आले होते. आता मात्र मणिरामला कळून चुकलं की आपले गुरुजी किती बरोबर सांगत होते ते, की ज्या राज्याचा कारभार असा असेल की जिकडे एका रुपयात सगळ्या गोष्टी मिळतायत, तो राजा किती गोंधळ घालणार आणि किती मूर्ख असेल. आणि मूर्खाच्या संगतीनं लागणे म्हणजे मूर्खाच्या संगतीत आपण आलो तर आपला नाश अटळ आहे. आता मणिराम आपल्या गुरूंचा धावा करायला लागला, मनापासून विनवायला लागला, गुरुजी मी चुकलो, मला माफ करा, माझं रक्षण करा, माझा आज जीव नक्कीच जाणार आहे, तुमच्याशिवाय मला कोण सांभाळेल. गुरुजींना मनातच कळलं की मणिराम संकटात आहे आणि तो आपला धावा करतोय. तातडीने आपल्या शक्ती वापरून गुरुजी गुणीराम सकट मणिराम होता तिथे येऊन पोहोचले आणि त्यांनी सैनिकांना विचारलं, अरे अरे माझ्या शिष्याला तुम्ही कुठे घेऊन चाललात. ते सैनिक म्हणाले, तुमच्या शिष्याची मान गलेलठ्ठ आहे, आमचा जो फास आहे त्याच्या अगदी मापाची आहे, आता आम्ही तुमच्या शिष्याला फाशी देणार. गुरुजी म्हणाले, जरा थांबा, आता माझ्या शिष्याला मला शेवटचा काहीतरी उपदेश करू द्या, चालेल का तुम्हाला. शिपाई म्हणाले, चालेल, त्याच्यात काय मोठंसं, करा उपदेश तुम्ही, नंतर काय आम्ही घेऊनच जाणार आहोत त्याला फाशी द्यायला. शिपाई जरासे बाजूला झाले आणि गुरूंनी मणिरामच्या कानात एक युक्ती सांगितली. मणिरामला इतकं हायचं वाटलं. गुरुजी त्याच्या जवळून बाजूला झाल्यावर मणिरामने लगेच आनंदाने टाळ्या पिटल्या, उड्या मारायला लागला. सैनिकांना कळेच ना की आता हा रडणारा आतंक करणारा माणूस अचानक टाळ्या पिटून हसून खिदळून उड्या का मारायला लागला, एवढा खुश का झालाय. मणिराम उड्या मारत टाळ्या मारत म्हणत होता, वा वा गुरुजी, वा वा गुरुजी, आता मी स्वर्गात जाणार, मी स्वर्गात जाणार. ते ऐकून सैनिकांनी त्याला विचारलं, अरे असा तू एवढा आनंदाने उड्या का मारायला लागलास. तो म्हणाला, मी नाही सांगणार, मी नाही सांगणार, मी खूप खुश आहे, मी स्वर्गात जाणार. आणि त्या सगळ्या शिपायांना वाटलं इथे काहीतरी गडबड आहे. शिपायांनी मणिराम, गुणीराम, त्यांचे गुरु सगळ्यांना राजाच्या दरबारात आणून राजासमोर हजर केलं आणि राजाला म्हणाला तो शिपाई की आत्ताच हा माणूस रडत भेकत होता आणि आता फासावर जायला तयार आहे, उड्या मारतोय, आनंदाने टाळ्या वाजवतोय, काहीतरी भानगड आहे महाराज, तुम्हीच विचारा. महाराजांनी दरडावून त्याला विचारलंय, सांग तू कशाला आनंदाने उड्या मारतोयस फासावर जायचं म्हणून. मणिराम म्हणाला, महाराज माझ्या गुरुजींनी आत्ताच मला सांगितलं की आजचा शुभयोग असा आहे की आजच्या दिवशी ज्या कोणाचा मृत्यू होईल फासावर लटकून त्याला डायरेक्ट स्वर्ग प्राप्ती होणार आहे आणि तो इंद्राच्या दरबारात जाणार आहे. इंद्राच्या बाजूला एका सिंहासनावर ते त्याला आसन मिळेल, अशा प्रकारचा भाग्ययोग आहे. मग काय मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा. राजाला हे ऐकून अगदी गंमत वाटली आणि त्याला वाटलं, असं कसं, मी या राज्याचा राजा आहे, मी इंद्राच्या दरबारात जायला पाहिजे, मी इंद्राच्या शेजारी बसून सगळी मजा लुटायला पाहिजे, स्वर्गात तर जाण्याचा हक्क माझाच आहे. त्याने त्या मणिरामला लगेच सांगितलं, दरडावून सांगितलं, हे बघ मणिराम, तू बाजूला हो, आज फासावर मीच जाणार, इंद्राच्या दरबारात जायचा हक्क राजा म्हणून फक्त माझाच आहे. मणिरामने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे नाटक सुरू ठेवलं, नाही नाही महाराज, तुम्ही मला शिक्षा दिली आहे की नाही, मग तो हक्क माझाच आहे, मीच जाणार फासावरती आणि मीच जाणार इंद्राच्या दरबारात. राजाने दरडावून त्याला सांगितलंय, राजा कोण आहे, मी का तू, माझ्या आज्ञेचं पालन तुला करावं लागेल. त्याने सगळ्या सैनिकांना सांगितलं, चला चला, ह्या गुरु शिष्यांना इथून पहिल्यांदा हाकलून द्या आणि माझी फासावर जायची तयारी करा. सैनिकांनी गुरु शिष्यांना तिथून हुसकून लावलं. ती संधी साधून
गुरु शिष्य तिथून धूम पळत सुटले की आता पुन्हा या राजाच्या तावडीत आपण जायचं नाही. आणि इकडे हा राजा मोठ्या ऐटीने फासावर चढला आणि तिकडेच त्याचा मृत्यू झाला. इथे पळता पळता गुरु आणि त्यांचे शिष्य सगळेजण दुसऱ्या गावात पोचले आणि धापा टाकत हाश हुश करत एके ठिकाणी बसले. मणिरामने आपल्या गुरूंच्या पायावर लोटांगणच घेतले आणि तो म्हणाला, गुरुजी, यापुढे तुमची कुठच्याही प्रकारची अवज्ञा मी करणार नाही. गुरुजी म्हणाले, मणिराम, मी सांगतो ते नेहमी लक्षात ठेव. ज्या नगरीचा राजा असा गोंधळ घालणारा असतो आणि ज्याला स्वतःची काहीही बुद्धी नसते, सारासार विवेक शक्ती नसते, त्या नगराचा कारभार असाच असतो आणि तिकडे आपण नेहमीच संकटात येऊ शकतो. म्हणून कधीही मूर्ख लोकांपासून लांबच राहावे. अंधेर नगरी चौपट राजा, टकेसेर भाजी टकेसेर खाजा. कशी वाटली गोष्ट? मस्त होती की नाही? मजेशीर होती की नाही? कोणी लिहिले माहितीये काही? त्यांचं नाव आहे श्री भारतेंदू हरिश्चंद्र. त्यांचा जन्म 1850 साली वाराणसी इथे झाला. हरिश्चंद्र हे त्यांचं नाव आणि भारतेंदू ही त्यांची उपाधी. त्यांना हिंदी साहित्य, आधुनिक हिंदी साहित्य आणि नाट्यक्षेत्र ह्याच्यातले पितामह किंवा जनक म्हणतात, म्हणजेच फादर ऑफ मॉडर्न हिंदी लिटरेचर अँड थिएटर. अवघं 35 वर्षाचं आयुष्य त्यांचं, पण त्यात त्यांनी अनेक हिंदी क्षेत्रात खूप सुंदर कामगिरी केलेली आहे. अनेक कथा आहेत, नाटकं आहेत, प्रवास वर्णनं आहेत, मग जीवन कहाण्या आहेत, कविता आहेत, काय काय त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांची एक खासियत होती, काय माहिती आहे? त्यावेळेच्या प्रसार माध्यमामध्ये हे त्यांचं साहित्य प्रकाशित करायचे. का? तर त्यांना मतं हवी असायची लोकांची, म्हणून वेगवेगळ्या वर्तमानपत्रात म्हणजे न्यूजपेपर्समध्ये, दैनिकात, मासिकात, वीकलीज, मॅगझिन्स या सगळ्यामध्ये ते त्यांच्या सगळं लिखाण प्रकाशित करायचे. त्यांचा हा जो नाटक होतं अंधेर नगरी चौपट राजा, जी गोष्ट तुम्ही ऐकलीत ना, ती नाटक स्वरूपात आली आणि लोकांनी ती डोक्यावर घेतली, प्रचंड गाजली. का? तर ही होतीच, विनोदी होतीच, पण त्यातल्या आणखीन भावार्थामुळे. आता ह्याच्यातला जो चौपट राजा आहे ना, तर त्याच्यासारखा अज्ञानी राजा, ज्याला ना जगाचं ज्ञान, ना व्यवहार ज्ञान, ना बुद्धी, ना न्यायनिवाडा करण्याचं ज्ञान आणि काहीच नाही, तर त्या देश म्हणजे नगराची जी प्रजा आहे ना, तिचं भविष्य हे अंधकारमयच असणार आहे. तर त्याच्यासाठी हे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी गोष्ट लिहिली. आता या गोष्टीत बघा ना, आपला अंधेर नगरीमधला सगळ्या वस्तूंना एकच भाव, टकेसेर भाजी टकेसेर खाजा. आणि शिवाय आता न्यायनिवाडा करताना त्यांनी त्याची बुद्धी वापरली का? नाही. कोणाला म्हणजे गुन्हा कोणी केला, त्याची शिक्षा कोणाला सुनावली गेली, शिक्षा भोगली कोणी, खरी शिक्षा काय, म्हणजे याला काही ताळमेळच नव्हता. किती विचित्र आहे की नाही? म्हणून ते असं प्रबोधन करतात की अशा लोकांपासून 4 हात दूरच राहा तुम्ही. आणि त्यांचे असे अनेक साहित्य आहेत मुलांनो, तुमच्यासाठी बालप्रबोधनावर खूप गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर थांबते मी इथेच आता. जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. बरेच जण आम्हाला म्हणतात आम्हाला नोटिफिकेशन्स येत नाही, ह्याचा अर्थ तुम्ही बेल आयकन दाबलेलं नाही आहेत, तर बेल आयकन दाबा आणि तुमचे नोटिफिकेशन सेटिंग्सही चेक करा. थांबते इथेच मी, पण जाता आता एक सांगते, पावसाळा आलेला आहे, दमदार पावसाने सुरुवात झालेली आहे. पण मुलांनो, आत्ता पावसात भिजू नका, करोना काळात आजारी पडू नका, घरी बसा आणि पावसाचा आनंद घ्या. गरम गरम भजी खा, वडे खा, पावसाची छान छान गाणी म्हणा, कराओके इन्स्ट्रुमेंट असेल घरी तर त्याची गाण्याच्या मैफिली करू शकता तुम्ही. तर एन्जॉय करा हा पावसाळा आणि तोपर्यंत पुढच्या आठवड्यात आम्ही येतोच आहोत एक मस्त अशी गोष्ट घेऊन. बाय.